जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे एक वेगळीच मागणी केली आहे। एक खून माफ करावा अशी मागणी त्यांनी केली आहे आणि त्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे। रोहिणी खडसे यांनी ही मागणी नेमकी का केली याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे। त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो, जे शांती आणि अहिंसेचे मोठे प्रतीक आहेत। तरी आपली क्षमा मागून मी वरील मागणी करत आहे, कारणही तसंच आहे। आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत। येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे। 2 दिवसांपूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले। राष्ट्रपती महोदया 12 वर्षीय, विचार करा काय परिस्थिती असेल। नुकताच वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू सर्वे आला आहे, अशा बातम्या आम्ही वाचल्या। या सर्वेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जागतिक विविध देशांचा उल्लेख केला गेला आहे। या सर्वेनुसार आशिया खंडात भारत हा सर्वात असुरक्षित देश असल्याचं म्हटलं गेलंय। महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचा देखील यामध्ये समावेश आहे। त्यामुळे आम्हाला एक खून माफ करा अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करत आहोत। या संदर्भात रोहिणी खडसे अधिक काय म्हणाल्यात ते पाहूयात। आज जगातील महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असलेल्या देशांमध्ये आपल्या भारताची वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू सर्वे मध्ये नोंद करण्यात आली। आज आशिया खंडातला महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असलेला देश म्हणून आपला भारत या सर्वे मध्ये त्याचा उल्लेख आहे। आम्हा महिलांची आपणास विनंती आहे की आपण आम्हा महिलांना एक खून माफ करावा। हो, एक खून आम्हाला खून करायचा आहे। ह्या अत्याचारी मानसिकतेचा, ह्या बलात्कारी प्रवृत्तीचा आणि ह्या निष्क्रिय असलेल्या न्याय व्यवस्थेचा। राणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जेव्हा देशावर आणि राज्यावर संकट उभं राहिलं तेव्हा तलवार उपसली होती। मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही मागे का राहावं? आम्हा महिलांची आपणाकडून अपेक्षा आहे की आपण हा एक खून आम्हाला माफ करा आणि हेच आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त आम्हा सगळ्या महिलांना आपल्याकडून भेट असेल। धन्यवाद।